अपेक्षेप्रमाणे न्यूज 18 लोकमतच्या या बातमीचा परिणाम झाला आणि अखेर हे क्रूरकर्मा समोर आले। जेसीबीने बैलाला चिरडण्याचा क्रूर प्रकार हा इंदापूर तालुक्यातील पोंदवडी या गावातला असल्याचं समोर आलंय। सर्जेराव बंडगर असं या आरोपी बैल मालकाचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाऊसाहेब अण्णा खारतोड, सर्जेराव बंडगर आणि रोहित शिवाजी आटोळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बारामती विभागाचे डीवायएसपी नारायण शिरगावकर यांनी ही माहिती दिली। गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे राहणार पोंदवडी याने त्याच्याकडील जेसीबीने सदर हा जो बैल आहे याला त्या जेसीबीच्या बकेटने मारून टाकलेला आहे आणि त्याला गावातीलच जो मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे या लोकांनी पुरलेला आहे। आणि ही जी घटना आहे या घटनेचा व्हिडिओ त्याच गावातील इसम भाऊसाहेब अण्णा खारतोडे याने हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। या प्रकरणी या दोन्ही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक चौकशी चालू आहे। आमचे संपादक महेश म्हात्रे यांनी या सगळ्या प्रकरणाचं कसं विश्लेषण केलंय तेही पाहूयात। ज्या पद्धतीने तो व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया येते की बैल हा शेतकऱ्याचा साथीदार, शेतीमध्ये शेतकऱ्याचं कष्ट तो शेअर करणारा एक अत्यंत उपयुक्त पशु बैलाचं हे जे स्थान आहे। सर काही क्षणासाठी थांबवते कारण बारामतीचे डीवायएसपी नारायण शिरगावकर आपल्या सोबत आहेत, आपण बोलू शकता त्यांच्याशी। शिरगावकरजी नमस्कार। हा व्हिडिओ आम्ही कालपासून ही बातमी सातत्याने दाखवली न्यूज 18 लोकमतवर आणि आता तुम्ही तपास करून त्या आरोपींपर्यंत पोहोचला। सर्वप्रथम तुमचं सुद्धा अभिनंदन, कारण ज्या पद्धतीने बैलाची हत्या झालेली आहे ही अत्यंत म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारं हे कृत्य आहे। तुम्ही सांगा हे या आरोपींपर्यंत पोहोचणं कसं शक्य झालं तुम्हाला? ऍक्च्युली काल विविध प्रसार माध्यमांनी आणि सोशल मीडियावर हा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा शोध आमच्या बिगवन पोलीस स्टेशनची एपे माने यांनी घेतला असता ती घटना बिगवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोंडवडे गावची असं समजल्यानंतर त्या ठिकाणी ते स्वतः पोलीस कर्मचाऱ्यासह गेले असता त्या ठिकाणी सदरची घटना ही 27/10/2019 या रोजी घडली असल्याचं समजलं। त्यानंतर त्या बैलाचा मालक, जेसीबीचा मालक आणि तो कृत्य करणारा जो इसम आहे त्याचं नाव वगैरे कळल्यानंतर आम्ही त्यांच्या विरुद्ध सरकारतर्फे पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेतलेली आहे आणि सदर आरोपींना नाव निष्पन्न करण्यात आलेलं आहे। या सगळ्याचं म्हणजे तपास आता सुरू होईल आणि जे फरारी आहेत आरोपी त्यांच्यापर्यंत सुद्धा कायद्याच्या हात पोहोचतील। पण यांना नेमकी काय शिक्षा होऊ शकते? कायद्यात काय तरतूद आहे या आरोपींसाठी? कायद्यात यांना 3 ते 5 वर्षापर्यंत शिक्षा दिलेली आहे या कृत्याबद्दल। आम्ही आता प्रथम त्यामध्ये तो जेसीबी प्रथम ताब्यात घेणे, त्यानंतर ज्या सोशल मीडियावरून पहिल्यांदा त्याचं जे शूटिंग केलेलं आहे त्या तपासासाठी तो कॅमेरा जप्त करणे आणि तो जो बैल ज्या ठिकाणी पुरलेला आहे ते पशु चिकित्सालयातून डॉक्टरांच्या मदतीने त्याचा डेड बॉडी बाहेर काढून त्यानंतर पोस्टमॉर्टम करून त्याला खरंच तो पिसाळलेला होता का याची सुद्धा कारण आम्ही शोधत आहोत। आता अनेक पद्धतीने काही लोक या कृत्याचं समर्थन सुद्धा करताना आपल्याला दिसतात की बैल जर पिसाळलेला असेल, त्याला रेबीज झालेला असेल तर कशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याने जर काही लोकांना इजा केली असेल तर काय त्याच्यावर काय करता येऊ शकेल, या संदर्भात सुद्धा आपण काल परवा सातत्याने या विषयावर चर्चा सुद्धा ठेवल्या, लोकांचे प्रश्न सुद्धा घेतले आणि लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा न्यूज 18 लोकमतवर दाखवल्या। तरी या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात उपाययोजना केली जाते आणि मुख्य म्हणजे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भात अधिकपणे विस्ताराने जे सांगितलं गेलं ते असं आहे की त्यावर उपाययोजना आहेत ना, की माणूस जरी पिसाळला म्हणून काय माणसाला मारून टाकत नाहीत ना। तर हे जे काय आहे आणि तो बैल जेव्हा मी पहिल्यांदा सुवर्ण तो व्हिडिओ बघितला आणि बघितल्यानंतर मला वाटलं की तो इतका चांगला उमदा तगडा बैल, जातीवंत बैल दिसतोय आणि त्याला अशा पद्धतीने हृदयशून्य पद्धतीने त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारणं
हे काय माणुसकीचं लक्षण अजिबात नाही आहे. आणि विशेषतः ज्या भागामध्ये शेती अजून चांगल्या मोठ्या प्रमाणात केली जाते, जिथे शेतकरी समाज मोठ्या प्रमाणात राहतो, तिथे बैलाची अशा पद्धतीने हत्या होणं हे म्हणजे बदलत्या मानसिकतेचं लक्षण आहे. एकीकडे आम्ही दिवाळीला दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणतो, एकीकडे आम्ही बैलपोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करतो, त्याला सजवून नटवून त्याला गावभर फिरवतो. आम्ही बैलाला त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. एकीकडे शिवमंदिरात गेल्यानंतर नंदीला पहिल्यांदा तुम्ही नमस्कार करता. म्हणजे एकीकडे देवत्व ज्याला देतो त्याच्याशीच अशा पद्धतीने इतक्या वाईट पद्धतीने त्याची हत्या करायची त्या प्राण्याची, अगदी. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि जेव्हा माणुसकीहीन व्हिडिओ सर आपण पाहिला आणि ऐकला तेव्हा त्यातले जे संवाद आहेत ते तर अंगावर काटा आणणार आहेत, इतकं अस्वस्थ करणारे आहेत की आपल्याला दिवस दिवस झोप लागणार नाही. शिवसेना विभाग प्रमुख अजय भिसे आपल्या सोबत आहेत. भिसे ज्यांनी भिगवण पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दिलेली होती. अजय भिसे, न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे आपल्याशी बोलतायत. बोला ना सर. अजय तुम्ही ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि तुम्ही तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलेला आहात, तुम्हाला ही माहिती कशी मिळाली आणि तुम्हाला का पोलिसांकडे जावंसं वाटलं? तर काय झालं माहिती काय, एक तर मी सकाळ मी काल मुंबईला होतो. मी आज आल्यानंतर मी बघितलं व्हॉट्सअपवर मला एका माणसाने म्हणजे त्या व्यक्तीला सहकार्य करण्यासाठी मला सांगितलं. तर मी लोक कशाला सहकार्य करू, तर मग म्हणलो त्या माणसाने बैलाला चिरडून मारल्यामुळे सहकार्य करू. मी नाही, ते माझ्या मनाला पटलं नाही. कारण का माहिती का, बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. हॅलो, बरोबर. आपण कोणत्याही हिंदू धर्माच्या सणामध्ये आपण त्याची पूजा करतो आणि त्यांच्याकडून बैलाकडून आपण कष्ट करतो आणि नेहमी तो बैल आपल्याला काही ना काहीतरी उत्पन्न देतो आणि आपल्या तो एक देवासारखा असतो. आणि कोठेही शंकराच्या देवळाच्या बाहेर होता नंदी म्हणून आपण बैलाच्याच पाया पडतो. बरोबर. आणि खरं म्हणजे सर काय माहिती काय, माझं बोलण्याचा अर्थ काय माहिती काय, ठीक आहे तो पिसाळा असेल ना, तर तुम्ही एक वैद्यकीय डॉक्टर जो जनावरच असतो त्याच्याकडून सल्ला वगैरे घ्यायचा होता की काय करायचं काय नाही. बरोबर. पण सल्ला वगैरे न घेता तुम्ही परस्पर त्याचं म्हणजे त्याला चिरडून मारताय, म्हणजे काय म्हणजे डायरेक्टली तुम्ही खूनच करता. नाही भिसे, आपला म्हणण्याचा अर्थ काय, आपल्याला या सगळ्या प्रकरणातून वाचवण्यासाठी कुणीतरी आर्जव करत होतं? नाही का ना, मला म्हणजे काय झालं माहिती काय का, मला एक विषय झाला. हॅलो, मी शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून काम करतो इथे. हॅलो, तर काय माहिती काय, तर माझ्याकडे एक व्यक्ती आला, बोलला की अरे असा विषय आहे की त्या व्यक्तीला सहकार्य करा. तर मी कोणता, मला विषयच माहिती नव्हता खरं म्हणजे, की व्हॉट्सअप वगैरे. आणि मला योगा माहिती पडला, त्याने व्यक्ती व्हॉट्सअप दाखवला की असा विषय आहे. तर मी बोला अरे हे चुकीचं आहे आणि त्याला कोण माफ करायलाच नाही पाहिजे. आणि त्यांनी चुकी केली, चुकीला माफी, हीच चुकी एवढी भयंकर आहे ना. हॅलो, कारण की लहान ज्यावेळेस ते वासरू होतं, वासरू तयार होताना आपण एक पोटच्या मुलासारखं त्याला सांभाळ करतो. बरोबर. आणि असं कसं करू शकतो कोण, तर याच्याबद्दल मला एकदम चीड आली. आणि मी विचार केलेला, जर याच्यावर पोलीस चौकीने काही कारवाई केली नाही तर मी डेफिनेटली त्यांच्या विरोधात आंदोलन वगैरे करणार होतो. एकूणच त्यांच्यावर सुद्धा दबाव होता हे सगळं प्रकरण कुठेतरी मिटवण्याच्या दृष्टीने. जर हा व्हिडिओ काढला गेला नसता तर हे प्रकरण गावातल्या गावातच संपलं असतं. आणि बैलाची जी एक अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी जी हत्या आहे, ही अशी हत्या गावातल्या गावातच दबून गेलेली दिसली असते आपल्याला. नक्की. आणि प्रसारमाध्यमांनी खूप मोठं एक योगदान दिलं असं म्हणायला लागेल. न्यूज 18 लोकमतने हा व्हिडिओ दाखवला, सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला आणि अशाच जागल्याच्या भूमिकेत न्यूज 18 लोकमत सातत्यानं राहणार आहे. सामान्यांचा आवाज असो किंवा मुक्या प्राण्यांचा आवाज असो, त्यांच्यावर झालेला अन्याय असो, तो पोचवण्याचं काम आम्ही सातत्याने करत राहणार आहोत. आणि याच माध्यमातून सर धन्यवाद, आपण संवाद साधलात आणि या मुक्या प्राण्याला सुद्धा न्याय आज आपल्या माध्यमातून मिळाला आहे, हे फार महत्त्वाचं. आपली ती जबाबदारी आहे. आणि आपण या निमित्ताने पुन्हा एकदा दर्शकांना तेच आवाहन करतो की तुमच्या अवतीभोवती कुठल्याही अशा चुकीच्या गोष्टी घडत असतील, न्यूज 18 लोकमत हे तुमचं व्यासपीठ आहे. तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि आपण त्या घटनेशी संबंधित लोकांना न्याय मिळवून देण्याचा जीवापाड प्रयत्न करू. आता आपण ज्या पद्धतीने या घटनेचा शोध लागावा, यातील आरोपी सापडावे यासाठी जे प्रयत्न केले आणि त्याला यश सुद्धा मिळालेलं आहे, यासाठी सगळे जे लोक झटलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार. आणि आपण हा लढा सातत्याने पुढे सुरू ठेवूया. यानंतर बातमी आहे नवी दिल्लीतनं. ब्रेकिंग न्यूज आहे.
सलग दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या नवी दिल्लीतील 6 जनपद या निवासस्थानी आज संजय राऊत गेले होते. पवारांनी काल सर्वांनाच बुचकाट टाकणारं विधान केलं होतं आणि त्यामुळे सेनेची धाकधूक वाढली. समन्वय समितीची बैठक होणार नाही असं काल पवार म्हणाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर कालही राऊत पवारांना भेटले. राज्यातील तिढ्यावर दिल्लीत खलबतं सुरू असल्याचं आपण बघतोय. आज पुन्हा एकदा 6 जनपदवरती शरद पवारांच्या निवासस्थानी संजय राऊत यांनी जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली आहे. काल शरद पवारांनी सगळ्यांनाच बुचकाट टाकणारं विधान केलं होतं. काल प्रत्येकाला अपेक्षा होती की सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार काहीतरी ठोस घोषणा करतील, पण तसं काहीच होऊ शकलं नाही. त्यांनी असं म्हटलं की सत्ता स्थापनेला घेऊन आमची काहीच चर्चा झाली नाही, राज्यातल्या परिस्थितीबद्दल आम्ही चर्चा केली असं त्यांनी म्हटलं. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, शरद पवारांच्या कालच्या विधानानंतर शिवसेनेची धाकधूक वाढणं हे साहजिक आहे, पण अजूनही शिवसेना आशावादी आहे या भेटीनंतर असं म्हणायचं का? बरोबर आहे, शिवसेना जी अजूनही आशावादी आहे. ज्या पद्धतीने बैठकीची सत्र सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं मी शरद पवारांच्या निवासस्थानी आहे आणि ज्या पद्धतीने काही मिनिटापूर्वी संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत ते शरद पवारांना भेटायला आले. काल रात्री देखील साधारणतः जी चर्चा झाली सोनिया गांधी आणि सोबत शरद पवारांची, त्यानंतर शरद पवार जेव्हा निवासस्थानी पोहोचले त्याच्या काही वेळानंतरच संजय राऊत पुन्हा त्यांच्याकडे पोहोचले. जवळपास 30 ते 35 मिनिटं चर्चा केली. आज देखील पुन्हा संजय राऊत पोहोचले आणि साधारणतः 10 ते 12 मिनिटं त्यांनी चर्चा केली आणि त्यातून निघून गेले. कुणाही पत्रकारासोबत त्यांची चर्चा केली नाही. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर उद्या NCP आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसची एक अत्यंत महत्त्वाची बैठक सायंकाळी 5 वाजता होणार आहे. त्यासाठी बहुतांश काँग्रेसचे नेते म्हणजे अहमद पटेल असो, मल्लिकार्जुन खरगे असो, याशिवाय इतरही नेते आणि राज्यातले इतर नेते म्हणजे अशोक चव्हाण असो, पृथ्वीराज चव्हाण असो किंवा विजय वडेट्टीवार असो, यांच्यासह जर NCP जर बघितलं तर अजित पवार असो, त्यानंतर प्रफुल्ल पटेल असो, शरद पवार असो, यासारखे अनेक ज्येष्ठ नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक उद्या होणार आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती ही बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि साधारणतः अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं कुठेतरी शिवसेना आता आक्रमक झालेली आहे. शिवसेना अग्रेसरपणे लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन कसं करावं यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि संजय राऊत आणि खास करून जर बघितलं आपण सोबतच शिवसेनेचे जे नेते आहेत संजय राऊत आणि सोबतच शरद पवार यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आज देखील दुसरी बैठक झाली आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन संजय राऊत चर्चा करतात आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा होते. आपल्याला माहीत असेल येत्या शुक्रवारी ज्या पद्धतीनं शिवसेनेने अत्यंत महत्त्वाची बैठक बोलवली आहे सर्व आमदारांची आणि त्या पार्श्वभूमीवरती सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते दिल्लीत पोहोचलेले आहेत, काँग्रेसचे अनेक नेते दिल्लीत पोहोचलेले आहेत, शिवसेनेचे महत्त्वाचे नेते दिल्लीत आहेत. उदाहरणार्थ संजय राऊत आहेत, अरविंद सावंत आहे, याशिवाय इतर नेते जे आहेत महत्त्वाचे ते देखील आहेत आणि ते शरद पवारांसोबत चर्चा करतात. आता अंतिम निर्णय हा दिल्लीतच होईल अशा प्रकारचे संकेत प्राप्त होत आहेत. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. अंतिम निर्णय हा दिल्लीतच घेतला जाईल आणि त्याच्याकडे शिवसेनेची नजर आहे किंवा त्यांचे डोळे लागलेले आहेत. पण सध्या तरी शिवसेना आक्रमक झाल्याचं आपण बघतो, कारण राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. राज्यभरात मागणी असलेलं कपुरी पान हे काही काळानंतर रंगणार नसल्याची स्थिती आहे. पानमळ्यांचा पीक विम्यात समावेश नसल्यानं उत्पादकांच्या अडचणी वाढल्यात. अकोला जिल्ह्यातल्या पानमळ्यांमधून विक्रमी उत्पादन घेतलं जायचं. इथल्या पट्टी आणि कपुरी पानांना राज्यभरातून मागणी असायची. अकोला आणि तेल्हारा तालुक्यातून दररोज एसटीनं पानांच्या पेट्या राज्यभरात विक्रीसाठी पाठवल्या जायच्या. मात्र आता पानमळेच नामशेष होत चालली आहेत. पानवेलीवर बुरशीजन्य रोग, कीड यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पानवेलीची वाढ खुंटली आहे. हिरवीगार पानं तयार होण्याअगोदरच ती रोगांमुळे पिवळी पडून गळू लागली आहेत आणि त्यामुळे यावर्षी पानवेलीवर केलेल्या खर्चा एवढंही उत्पादन पदरी पडणार नसल्याची भीती व्यक्त केली जाते. 20 गुंठ्यामध्ये माझं कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये माझं खर्च लागला. याला 2-2.5 लाख रुपये उत्पन्न येत होतं. कारण माझं हे पानतांड हे म्हणजे पानं मी भुसाल, अकोट, माझे चिल्लर बाजार होते तेल्हारा, माळेगाव इकडे नेत होतो. पण माझं आज यामध्ये कसं की इतकं मोठं नुकसान झालं. पानाचे शौकीन प्रत्येक शहरात पाहायला मिळत आहेत. मात्र आता पानमळेच नामशेष होऊ लागल्यानं खवय्यांची जिभेची चव आणि रंगाचा बेरंग होण्याची भीती निर्माण झाली आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला.
यानंतर बघूया पपईची शेती यशस्वीपणे करून अमरावतीतल्या शेतकऱ्यांना लाखोंचा नफा मिळवला. युवराज राऊत यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन 34 लाखांचा नफा मिळवलाय. ही बहरलेली पपईची बाग 7 एकरवर पसरलेली आहे. एका पपईच्या झाडाला तब्बल 70 ते 80 फळं लागली आहेत. प्रत्येक पपई ही 1 ते 1.5 किलो वजनाची आहे. सर्व शेतात याच प्रकारची पपई पाहायला मिळते. 18 मार्च रोजी युवराज राऊत यांनी ग्रीनबेरी या पपईची लागवड केली. नांगरणी करून शेणखत टाकून जमीन तयार केली. 5x8 अंतरावर बेड पद्धतीने 5000 पपईंची लागवड केली. ठिबक सिंचनाचा वापर करून खत आणि पाण्याचं नियोजन करण्यात आलं. यासाठी एकूण 6 लाखांचा खर्च करण्यात आला. हा सगळा खर्च वजा जाऊन राऊत यांना 34 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे. युवराज राऊत हे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी अमरावती जिल्ह्यातल्या काशीखेडमध्ये जमीन विकत घेतली. नागपूर ते अमरावती दररोज अपडाऊन करून त्यांनी ही शेती यशस्वी केली आहे. ही जी व्हेरायटी आहे हिचा साईज 1 किलो ते 1.5 किलोचा आहे आणि हिला तैवानपेक्षा डबल भावानी मार्केटमध्ये किंमत आहे. आणि एक छोटी जो बी फॅमिली असते तिला 1 ते 1.5 किलोचा पीस पाहिजे. हिच्यामध्ये जे शुगरचे प्रमाण आहे हे 16% आहे. तैवानमध्ये 60% आहे. त्याच्यामुळे लोकांची मागणी ग्रीनबेरीकडे जास्त आहे. युवराज राऊत यांची शेती संपूर्णपणे ऑटोमायझेशन प्रणालीवर कार्यरत आहे. शेतीला लागणारं पाणी, खत ते आपल्या मोबाईलवरून ऑपरेट करतात. सर्व शेतावर CCTV द्वारे देखरेख ठेवली जाते. ठिबक सिंचनासाठी राऊत यांना सरकारकडून अनुदान मिळालंय. कृषी विभागाच्या वतीने आपल्या इथून पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना PMKSY अंतर्गत आता 75% आणि 80% असं जे शेतकरी 2 हेक्टरच्या वर आहेत त्यांना 75% अनुदान आणि जे शेतकरी 2 हेक्टरच्या आत आहेत त्यांना 80% अनुदान सन 2019-20 पासून देण्यात येते. शेती बेभरवशाची म्हटली जाते. अनेकदा निसर्गाची अवकृपाही होते. मात्र योग्य नियोजन केलं तर शेती नफ्याचीही होते, हे राऊत यांनी दाखवून दिलंय. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी आहे नांदेडमधून. नांदेडमध्ये सोयाबीनच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हजारो हेक्टरवरील काढणीला आलेलं सोयाबीन वाया गेलंय. थोडंफार हाताला आलेलं सोयाबीन सध्या शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणतात आणि त्यात या पावसामुळे सोयाबीन काळं पडलंय. या दर्जाहीन सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलाय. अपेक्षा आम्हाला बॅगला 8-9चा उतार येत होता. पहिले सोयाबीन नंबर 1 होतं. आता काळभोर पडल्यावर 2-3 क्विंटल व्हायला पाण्यानं भिजून सतत पाण्यामध्ये राहिलं. आता काय करावं काय नाही, शेतकऱ्याच्या मोहरी फार प्रश्न मोठा आलेला आहे. आता काय हे अगोदर पाण्याच्या अगोदर 2 बॅगा केल्या, 7 बॅगा आता अगोदर नंतर झाल्या पाण्याच्या. अपेक्षा का 4000ची होती क्विंटल याची. नंबर 1 सोयाबीन होते अगोदर पाण्याच्या, चक खराब झाले. खराब झाल्यामुळे भाव आता 1700-1800 2000च्या मधातच गेले तर आडतीवाले सगळे. व्यापारी कोणी 1000 मागते, कोणी 800 मागते, कोणी 1200 मागते, कोणी 800 मागाले, कोणी 1000 मागाले. आता काय 2-3 बॅगा पेरले होते सोयाबीन, पाणी पडलं आणि नुकसान तर शेतकऱ्याची भरपूर झाली. काळं सोयाबीन पडल्याच्या नंतर व्यापारी सुद्धा घ्यायला राजी नाही. पुण्यामध्ये आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं कृषी आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तुटपुंज्या शासकीय मदतीचा निषेध करण्यासाठी राज्यपालांनी 80 रुपयांचं पाकिटही परत केलेलं आहे. त्यांना परत करण्यात आले. डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात हा धडक मोर्चा काढण्यात आला होता. राज्यपालांनी घोषित केलेल्या मदतीनुसार शेतकऱ्यांना प्रतिगुंठा अवघे 80 रुपये मदत मिळते आणि ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचं अजित नवलेंनी म्हटलंय. शेतकऱ्यांना सरकारने गुंठ्याला 80 रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. शेतकरी बापाची चेष्टा आहे, त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. आजची आकडेवारी अशी आहे की मागच्या 1 महिन्यात एकट्या मराठवाड्यामध्ये 68 शेतकरी बापांनी आत्महत्या केल्यात. शेतकरी बापाच्या मैताला हा सरकारने 80 रुपयाचा आहेर केला असं आमचं म्हणणं आहे.
आणि म्हणून आज बीड आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागातून शेतकरी पुण्यामध्ये जमलेत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.